नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी सध्या संपलेली असतानाच आता जिल्हा परिषदेच्या सत्तेची समीकरणे बनत चाललेली आहेत आणि सत्तेच्या समीकरणामध्ये फलटण तालुक्यामध्ये किंगमेकर ठरलेले आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेवरती सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आता जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती काल दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर सातारा येथील एका हॉटेलमध्ये मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बैठक संपन्न झाली आणि यामध्ये प्राथमिक चर्चा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 जागांपैकी तब्बल 5 जागा मिळून पुन्हा एकदा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे किंगमेकर ठरलेले आहेत. याबरोबरच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष लक्ष घालून उत्तर कोरेगाव येथील वाटर स्टेशन येथील जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आणि याचमुळे आता जिल्ह्याच्या सत्ता संघर्षामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या असतानाच गत वर्षापासून बॅकफुटला गेलेला फलटण येथील राजे गट या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा फलटणच्या राजकारणामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. फलटण मधील 8 जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल 5 जिल्हा परिषद गटांवरती विजयाश्री खेचून आणून त्याचबरोबर पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागा जिंकून राजे गटाने आपली ताकद असल्याचे शिवसेनेच्या माध्यमातून सिद्ध केले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशीच त्यांना फलटण तालुक्यातून मोठी भेट दिली. यापूर्वी फलटण तालुक्यामधून एकही जिल्हा परिषद आणि एकही पंचायत समिती सदस्य विजय झालेले नव्हते आणि या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या चिन्हावरती सर्व 16 पंचायत समितीच्या जागा त्याचबरोबर सर्व 8 जिल्हा परिषदेच्या जागा या शिवसेनेच्या चिन्हावरती धनुष्यबाणावरती लढवण्यात आल्या होत्या. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ज्यांनी तब्बल 30 वर्ष सातारा जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले त्यांनी यावेळेस स्वतः थांबले आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावली. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जागा या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल याचे उमेदवार व्यवस्थित निवडून या ठिकाणी तगडे आव्हान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी समोर निर्माण केले आणि यानंतर ज्यावेळेस निकाल जाहीर झाला त्यावेळेस त्यांचा करिश्मा या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राजे गटाने आपले तालुक्यामध्ये आपली ताकद असल्याचे सिद्ध केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची ताकद वाढली आणि पुन्हा एकदा आता सातारा जिल्हा परिषदेची सत्ता बनवताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे 2 मंत्र्यांसमवेत सातारा येथील बैठकीला उपस्थित राहून आगामी जिल्हा परिषदेची सत्तेची समीकरणे बनवताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये ही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची ताकद वाढत चालली असून आता आगामी काळामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि आता जिल्हा परिषदचे अध्यक्षपद निवडताना फलटणच्या 5 सदस्य यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं? श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा या ठिकाणी आता किंगमेकर झालेले आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.